संपूर्ण राज्याला वेळ लावणारे बाप्पा लवकरच आपल्या भक्तांच्या भेटीला येणार आहेत, परंतु तत्पूर्वी त्यांच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली। या वर्षीचा आपला जे मेन अजेंडा आहे नशामुक्त संभाजीनगर, त्यासाठी आम्ही सगळे महासंघाच्या वतीने प्रयत्न करत आहोत आणि विविध कार्यक्रम आम्ही 10 दिवस मोठ्या स्वरूपात आम्ही राबवत आहोत आणि काही पत्रकार बांधवांनी आता सूचना केल्यात काही एखादी विशेष असा उपक्रम राबवण्यात यावा, त्यासाठी पण आम्ही आता विचारमंथन करतो आहे। तुम्ही पण काही असं एखादी अनोखा कार्यक्रम असेल तर आम्हाला सुचवा, आम्ही जेणेकरून तो राबवू। मला वाटतं भाऊ एक देशातलं आपलं पहिलं उदाहरण असेल की इतक्या वर्षापासून पारंपरिक पद्धतीने अत्यंत तुमच्या नेतृत्वात एकदम सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव पार पडतो, परंतु अध्यक्ष निवडाच्या पद्धतीपासून तर प्रत्येक कार्यक्रम हे होते की नाही स्वतः कमिटी आणि भाऊ जातीनं लक्ष देऊन अध्यक्षाकडून सर्व काम आणि त्यांच्या सर्व समितीच्या वतीने काम करून घेतलं जातं। आणि ह्या महासंघामध्ये आता नवीन शिल्प असेल अजून दुसरा असेल, ह्या संघाला सुद्धा जवळ करून त्याच्यात कोणत्या अडीअडचणी असेल तर त्या अडीअडचणी महानगरपालिकेच्या माध्यमातून, एमएससीबीच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सोडवण्याचं काम सुद्धा आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। मला असं वाटतं की हा ह्यावेळेचा सुद्धा उत्साह 2025चा अत्यंत आनंदात होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती विविध समाजाभिमुख उपक्रमांसह यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यंदा नशामुक्त छत्रपती संभाजीनगर हा संकल्प घेऊन सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत निलावार यांनी केलं असून त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। तसेच यावेळी बोलताना त्यांनी श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाबाबत देखील माहिती दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच या कार्यालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।